Hi everyone. In this lecture we solve question number 1 in exercise number 3.2. Okay. तर आता क्वेश्चन नंबर 1 आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनी पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत. तर सबस्टिट्यूशन मेथड म्हणजेच काय, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं होतं, तरी पण आता थोडक्यात सांगते. तर इथं पेअर ऑफ लिनियर इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असतात. तर आपल्याला एका इक्वेशनमध्ये आता आपण इक्वेशन नंबर 2 घेऊया. तर इक्वेशन नंबर 2 वरून आपलं x - y = 4 हे इक्वेशन नंबर 2 आहे. तर याच्यावरून आपण कोणत्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. मी y जर तिकडं नेली तर काय होईल, प्लस होऊन जाईल. x = y + 4 ही व्हॅल्यू मिळाली. तर ही व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवणार, सबस्टिट्यूट करणार. त्यालाच आपण सबस्टिट्यूशन मेथड असं म्हणतो. तुम्ही x सबस्टिट्यूट करू शकता किंवा y सबस्टिट्यूट करू शकता. जर तुम्हाला y सबस्टिट्यूट करायचं असेल तर y = ची याप्रमाणे व्हॅल्यू काढायची. आता जर y सबस्टिट्यूट करायचं असेल तर काय येईल, इथं -y याच इक्वेशनमध्ये -y = 4 - x येईल. आता इक्वेशनचे साईन चेंज केलं तर y = x - 4 असेल. तुम्ही x सबस्टिट्यूट करा किंवा y सबस्टिट्यूट करा, तुमच्या मनावर. तर ठीक आहे. तर आता फर्स्ट स्टेप असणारी आपली नंबरिंग करायची. तर नंबरिंग मी करून घेतलेली आहे. x + y = 14 हे इक्वेशन नंबर फर्स्ट झालं आणि x - y = 4 हे इक्वेशन नंबर 2 झालं आपलं. लेट x - y = 4 दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता या इक्वेशनलाच मला असं लिहिता येईल, x = मगाशी सारखंच 4 + y किंवा मग y + 4. x = y + 4. ओके, दिस इज इक्वेशन नंबर सेकंडच आहे ही. फक्त आपण व्यवस्थित ठेवलेलं आहे. तर पुट x = y + 4 इन इक्वेशन 1. हे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवूया. इक्वेशन 1 आपलं आहे x + y = 14 आहे. तर x ची व्हॅल्यू आहे y + 4 + y = 14 आला. आता y ॲड होतील, 2y + 4 = 14 येईल. आता 2y = हे 4 त्या साईडला जाऊन मायनस होईल. 14 - 4 = 10 येईल. तर इथं मी लिहिते 2y = 10 आलेला आहे. therefore y = 10/2 = 5. y = 5. तर आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 किंवा 2 कोणत्या पण इक्वेशनमध्ये ठेवा किंवा मग तुम्ही या सबस्टिट्यूटमध्ये ठेवा. पुट इन इक्वेशन नंबर 2. पुट y = 5 in x = y + 4. तर ठेवलं तर काय, y ची व्हॅल्यू 5 + 4 x = 9. s - t = 3 दिस इज इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे आपण. आणि s/3 + t/2 = 6 दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता हे जे फ्रॅक्शन आहेत तर त्याला आपण काय करूया, कन्वर्ट करूया होल नंबरमध्ये. तर कसं करता येईल, इथं 3 आहे, इथं 2 आहे. LCM जर काढला तर तो येईल 6. तर या पूर्णच इक्वेशन नंबर 2ला मी 6 ने मल्टिप्लाय करते. ठीक आहे. तर मल्टिप्लाय इक्वेशन 2/6. आता इक्वेशनला मल्टिप्लाय करताना नेहमी लक्षात ठेवा, दोन्ही पण साईडला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 × s/3 + t/2 = 6 × 6. आता ह्या 6 ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 6 × s/3 प्लस आता दोन्ही पण टर्म्सला मल्टिप्लाय होईल. 6 × t/2 = 36 येईल. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 2s प्लस 2 × 2 2, 3 × 6, 3t = 36. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 वरून आपण सबस्टिट्यूट तयार करूया. लेट s - t = 3 दिस इज इक्वेशन नंबर 1. आता s = t + 3 हे t इकडं जाऊन प्लस होईल. तर दिस इज इक्वेशन नंबर 1च आहे. आता पुट s = t + 3 इन इक्वेशन नंबर 3. पुट s = t + 3 त्यालाच आपण सबस्टिट्यूट
असं म्हणतो, किंवा सबपुट किंवा सबस्टिट्यूट दोन्ही पण तुम्ही लिहू शकता इन इक्वेशन 3. आता इक्वेशन नंबर 3 कोणता आहे? 2s + 3t = 36. आता s = t + 3 आहे, तर 2 × s ची व्हॅल्यू देते मी t + 3. ब्रॅकेट करायचा नाही मी, कारण कधी कधी काय होतं 2नी फक्त एका टर्मला मल्टिप्लाय केलं जातं, आपलं एक्झाम्पल चुकून जाईल, त्यासाठी ब्रॅकेट करूनच नंतर मल्टिप्लाय करायचं. 3t = 36. आता 2नी ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करा. 2t + 2 × 3 6 + 3t = 36. आता सेम टर्मची ॲडिशन होईल. 5t 2t + 3t = 5t आता हे 6 इकडे जाऊन मायनस होईल. 36 - 6 5t = 30 येईल. t = 30/5 = 5 6 30. t = 6 आलं, तर पुट t = 6 इन इक्वेशन नंबर 1, किंवा सबस्टिट्यूटमध्ये आपला s = t + 3. पुट t = 6 इन s = t + 3. t = 6 + 3, s = 9. Therefore s = 9 and t = 6. This is our answer. 3x - y = 3. This is equal to equation number 1, and 9x - 3y = 9. This is equal equation number 2. आता इक्वेशन नंबर 1 मधला हा yचा व्हेरिएबल 1 आहे, त्याच्यामुळे आपण हे सबस्टिट्यूट करूया. y = इक्वेशन नंबर 1 वरून. तर फ्रॉम इक्वेशन 1, आता फ्रॉम इक्वेशन 1 आपल्याला काय करता येईल? 3x - y = 3. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता yची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे इक्वेशन नंबर 1 वरून. तर मी हे 3x ही टर्म या साईडला नेली की ते मायनस होईल. -y = 3 - 3x. आता दोन्ही पण साईडचे जर मी साईन चेंज केले किंवा -1नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल? y = ह्या 3xचं +3x होईल, आणि ह्या 3चं -3 होईल. दिस इज इक्वल टू y = 3x - 3. आता हे इक्वेशन नंबर 1च आहे. ओके, तर पुट y = 3x - 3 इन इक्वेशन नंबर 2. पुट y = 3x - 3 इन, और सबस्टिट्यूट, पुट किंवा सबस्टिट्यूट तुम्ही दोन्ही लिहू शकता, इक्वेशन 2. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये जर या व्हॅल्यू लिहिली तर 9x - 3y = 9. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 9x - 3. आता y = काय आहे? 3x - 3. 3x - 3 ब्रॅकेटमध्ये लिहा नेहमी, कारण 2 टर्म्स असतील, 3नी मल्टिप्लाय नाही केलं जात दोन्ही पण टर्म्सला, कधी कधी विसरतात, त्याच्यामुळे पहिल्यांदा ब्रॅकेट करायचा आणि नंतर दोन्ही पण टर्म्सला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 9x - 3 × 3 9, आणि विथ साईन मल्टिप्लाय करायचं. -3नी मल्टिप्लाय करतो आपण, त्याच्यामुळे इथं -9x येईल. आता इथं -3 आणि हे -3 + 9 = 9. ओके, तर आता इथं काय येईल? 9x - 9x 0 येईल. आता हे 9 या साईडला जर नेलं तर 9 - 9, तर 0 = 0 ही व्हॅल्यू आलेली आहे. तर याचाच अर्थ काय झालं? ह्या इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आहेत. हे जी व्हॅल्यू आपण एक्सची या इक्वेशनमध्ये टाकली, तर ही व्हॅल्यू वायसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय करत आहे. ओके, तर ह्या इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी व्हॅल्यूज आहे. ओके, तर आता हे कसं काय ठरवलं? तर याच्या आधी आपण टाईप्स ऑफ इक्वेशन्स, पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स पाहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल कन्सिस्टंट आणि नॉन कन्सिस्टंट इक्वेशन बघितलेले आहेत. तर जे पेअर ऑफ लाईन्स पॅरलल असतात ते नॉन कन्सिस्टंट असतात. ओके, आणि ज्या पेअर ऑफ लाईनला ओन्ली 1 सोल्युशन असतं त्याला आपण कन्सिस्टंट इक्वेशन म्हणतात. आणि ज्या पेअर ऑफ लाईन्स कोइन्साइड असतात, आता या पेअर ऑफ लाईनला ओन्ली 1 सोल्युशन असतं, आणि ज्या पेअर ऑफ लाईन कोइन्साइड असतात त्याला इन्फायनाईट सोल्युशन असतात. आणि हे पण ह्या 2 लाईनचे पण इक्वेशन कन्सिस्टंट असतात. ओके, ते आपण कसं ठरवत होतो? आता ज्यावेळेस इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतात
त्या लाईनला, तर A1/B1 इज इक्वल टू A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2 असं त्या इक्वेशनमध्ये जर आलं तर ते इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत, पण त्या इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन असतात. तर तसंच आहे इथे. हे बघा, तुम्ही जर जस्ट चेक केलं तर 3/9 काय येईल, 1/3 येईल, -1/-3 इज इक्वल टू 1/3 येईल, आणि 3/9 अगेन 1/3 आलेलं आहे. ओके, त्याच्यामुळं हे जे आलेले आहेत इक्वेशन्स, हे पेअर ऑफ लाईनचे इक्वेशन्स कन्सिस्टंट आहेत, पण ह्याला इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आहेत. तर याला असं लिहिता येईल आपल्याला आन्सर y इज इक्वल टू 3x - 3. ओके, हॅव मेनी solutions or infinitely have infinite or many solutions for any value of x. तुम्ही x ची कोणती पण व्हॅल्यू घ्या, या इक्वेशनला मेनी सोल्युशन देते. सपोज x इज इक्वल टू जर 1 घेतलं तरी पण त्या इक्वेशनला काय येईल, y इज इक्वल टू 0 येईल. तर असे इन्फायनाइटली मेनी सोल्युशन या इक्वेशनला आहेत. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे. 4मध्ये आपल्याला दिसतं आहे, सगळीकडे अशा पॉईंट्स दिसत आहेत. तर हे पॉईंट्स काढून कसे टाकता येतील ते आधी बघूया. तर ह्या दोन्ही पण इक्वेशनला जर मी 10नी मल्टिप्लाय केलं तर दोन्ही पण इक्वेशनचे पॉईंट्स निघून जातील. ओके, तर ॲट फर्स्ट मी मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड बाय 10. ओके, मल्टिप्लाय, कारण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड बाय 10, इक्वेशन फर्स्ट अँड सेकंडला मी 10नी मल्टिप्लाय करते. तर 10 मल्टिप्लाय बाय 10नी जर मल्टिप्लाय केलं तर हे पॉईंट्स निघून जातील, डायरेक्टच आहे. तर 2x + 3y इज इक्वल टू 13. ते कसं, 0.2 मल्टिप्लाय बाय 10, इथं काय येईल, 2 मल्टिप्लाय बाय 10 20 येईल, आणि 1 नंबर नंतर पॉईंट 2.0, इट मीन्स 2 आलं. तसंच इथं 0.3चं, आता 1.3चं कसं, 1.3 मल्टिप्लाय बाय 10, तर 130 आला. आता 1 नंबर नंतर पॉईंट येईल, तर इथे येईल तो पॉईंट 13. ओके, आपण या इक्वेशन नंबर 3 देऊया. तसंच इक्वेशन नंबर सेकंडमध्ये मी मल्टिप्लाय करते. 0.4ला जर मी 10नी मल्टिप्लाय केलं तर 4x येईल प्लस 5y इज इक्वल टू 23. 13 सारखंच 23चं पण इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करूया, सबस्टिट्यूट तयार करून घेऊया. तर फ्रॉम इक्वेशन नंबर 3मधून आपण सबस्टिट्यूट तयार करून घेऊया. तुम्ही x सबस्टिट्यूट करायचं का y सबस्टिट्यूट करायचं तुमच्या मनावर, त्यातल्या त्यात लहान सबस्टिट्यूट करायचा, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन कमी होतं. लहान कोएफिशियंट असणारा व्हेरिएबल सबस्टिट्यूट करायचा. तर आता इथं हा 2 इथं सगळ्यात लहान दिसतो, म्हणून मी इक्वेशन नंबर 3मधला हा 2x सिलेक्ट केलेला आहे. त्याला आपण हे करूया. तर फ्रॉम इक्वेशन 3 2x + 3y इज इक्वल टू 13. आता यालाच कसं लिहिता येईल, 2x इज इक्वल टू 13 - 3y. आता या इक्वेशनला मी 2नी डिवाईड करते. हे 2 इकडे जाऊन डिवाईड होईल. x इज इक्वल टू 13 - 3y अपॉन 2. ओके, तर पुट हा आपला सबस्टिट्यूट झाला. हे आहे इक्वेशन नंबर 3 आपलं. तर पुट x इज इक्वल टू, हा सबस्टिट्यूट आपण इक्वेशन नंबर 4मध्ये ठेवूया. पुट किंवा सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 13 - 3y अपॉन 2 इन इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहून घेऊया. 4x + 5y इज इक्वल टू 23. आता x ची व्हॅल्यू ठेवूया 4 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट 13 - 3y अपॉन 2 प्लस 5y इज इक्वल टू 23. आता हे काय होईल, हे 2 1 जा 2, 2 2 जा 4 येईल. हे 2 कॅन्सल. आता हे 2नी ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करा. 13 मल्टिप्लाय बाय 2 26 येईल, मायनस 2 मल्टिप्लाय बाय -3 -6y प्लस 5y इज इक्वल टू 23 येईल. आता इथं -6 + 5 -1 येईल.
26 मायनस वाय इज इक्वल टू 23 येईल. आता मायनस वाय हे 26 तिकडे जाऊन मायनस होईल. 23 मायनस 26 मायनस वाय इज इक्वल टू 23 मायनस 26 मायनस 3 येईल. कारण 26 मोठा आहे, मोठ्या नंबरला जर मायनस साईन असेल तर आलेल्या आन्सरला मायनस साईन लागतं. तर वाय इज इक्वल टू 3. पुट वाय इज इक्वल टू 3 इन आपल्या ह्या सबस्टिट्यूटमध्ये 13 मायनस 3y अपॉन 2 एक्स इज इक्वल टू. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू 13 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 2 येईल. ओके, तर 13 मायनस 9 अपॉन 2. 13 मायनस 9 4 अपॉन 2 इज इक्वल टू 2. एक्स इज इक्वल टू 2 मिळाला आपल्याला. तर दिस इज आवर आन्सर. एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 3. ओके, नंबर 5 हे आहे. तर मी √2x प्लस √3y इज इक्वल टू 0ला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे आणि √3x मायनस √8y इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे. तर हे 2 पेअर ऑफ इक्वेशन्स आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सोडवायचे. तर फर्स्ट सबस्टिट्यूट आपण तयार करून घेऊया. तर फ्रॉम इक्वेशन नंबर 1 √2x प्लस √3y इज इक्वल टू 0. तर मी एक्सची व्हॅल्यू काढते इन टर्म्स ऑफ वाय. त्यासाठी मी √3y ही टर्म त्या साईडला नेते. √2x इज इक्वल टू तिकडे गेला ही टर्म मायनस होईल √3y. आता हे √2xला मल्टिप्लाय आहे त्याच्यामुळे तिकडे जाऊन ते डिवाइड होईल. तर x इज इक्वल टू मायनस ऑफ √3 अपॉन √2y. तर पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. पुट x इज इक्वल टू मायनस ऑफ √3 अपॉन √2y इन इक्वेशन 2. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये ही व्हॅल्यू ठेवूया. √3x मायनस √8y इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 2 आहे. तर आता इथं एक्सची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला ही. √3 मल्टिप्लाय बाय मायनस ऑफ √3 अपॉन √2 इथं y आहे मायनस √8y इज इक्वल टू 0 येईल. आता इथं √3 मल्टिप्लाय बाय √3 काय येईल 3 येईल. पण ही मायनस साईन ॲज इट इज मायनस साईन त्याला लागेल -3 ही व्हॅल्यू येईल -3 अपॉन √2y मायनस ऑफ √8y इज इक्वल टू 0 येईल. आता परत यांचा एलसीएम आपण √2 काढूया. -3y मायनस √2 एलसीएम काढल्यावर क्रॉस मल्टिप्लाय होईल √8 मल्टिप्लाय बाय √2y अपॉन √2 इज इक्वल टू 0. आता परत इथं कॅल्क्युलेशन काय होईल बघा. √8 मल्टिप्लाय बाय √2 इज इक्वल टू. आता इथं कर्ली साईनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर एक कर्ली साईन आपल्याला घेता येतं. 8 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू √16. √16 इज इक्वल टू 4 आहे. तर ही व्हॅल्यू आपण इथं लिहूया. -3y मायनस 4 √8 मल्टिप्लाय बाय √2 4 आलं. आणि आता हे √2 आपण या साईडला नेऊया. 0 मल्टिप्लाय बाय √2 इज इक्वल टू 0 येईल. -3y मायनस 4y किती येईल -7y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 अपॉन -7 इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पुट y इज इक्वल टू 0 येईल. एक्सचे आपण सबस्टिट्यूटमध्ये ठेवूया. ओके, तर काय येईल x इज इक्वल टू -√3 अपॉन √2y आहे. तर ही याच्यामध्ये आपण y इज इक्वल टू जर 0 ठेवलं तर मायनस ऑफ √3 अपॉन √2 मल्टिप्लाय बाय 0. तर x इज इक्वल टू 0 आपल्याला व्हॅल्यूज मिळतील. x इज इक्वल टू 0 अँड y इज इक्वल टू 0. दिस इज अवर आन्सर. नंबर केलेला आहे सेकंड इक्वेशनला सेकंड नंबर दिलेला आहे. तर त्या इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंडला आपण 6ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल हा फ्रॅक्शन निघून जाईल. म्हणजे इथलं 2 3 इथलं 3 2 आणि हे 6 निघून जाईल. जर मी दोन्ही पण इक्वेशनला 6ने मल्टिप्लाय केलं तर असंच कॅल्क्युलेशन करता येईल पण ते थोडंसं अवघड जाईल. म्हणून आपण दोन्ही पण इक्वेशनला 6ने मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 and 2 by 6. ओके,
6ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 6 मल्टिप्लाय बाय 3x/2 मायनस 5y/3 इज इक्वल टू -2 मल्टिप्लाय बाय 6. आता 6ने ह्या टर्मला मल्टिप्लाय करूया. 6 मल्टिप्लाय बाय 3x/2 मायनस 6 मल्टिप्लाय बाय 5y/3 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 6 मायनस 12. 2 1 जा 2, 2 3 जा 6. 9x मायनस 3 1 जा 3, 3 2 जा 6. 5 मल्टिप्लाय बाय 2 10y इज इक्वल टू -12. दिस इज इक्वेशन नंबर 3 मिळालं आपल्याला. असंच आपण इक्वेशन नंबर काढूया. आता हे x बाय 3, 6 मल्टिप्लाय बाय x बाय 3 प्लस y बाय 2 इज इक्वल टू 13 बाय 6 मल्टिप्लाय बाय 6. 6 6 कॅन्सल होईल इथं. आता हे 6ने आतमध्ये मल्टिप्लाय करूया. 6 मल्टिप्लाय बाय x बाय 3 प्लस 6 मल्टिप्लाय बाय y बाय 2 इज इक्वल टू 13 येईल. 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे आता इथं काय 2x प्लस 2 1 जा 2, 2 3 जा 6. 3x इज इक्वल टू 30. दिस इज इक्वेशन नंबर 4. यांचं कोणता तरी एक सबस्टिट्यूट तयार करून घेऊया आणि ते सॉल्व करून घेऊया. आता लेट फ्रॉम इक्वेशन नंबर 3 मधला सबस्टिट्यूट तयार करूया वाटल्यास आपण. तर 9x इज इक्वल टू -12 प्लस 10y. ठीक आहे. तर x इज इक्वल टू 10y मायनस 12 अपॉन 9. तर पुट दिस सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 4. Put x is equal to 10y minus 12 upon 9 in equation 4. इक्वेशन नंबर 4 मध्ये ठेवूया. 2x plus 3y is equal to 13. This is equation number 4. आता ठेवूया. 2 multiply by 10y minus 12 upon 9 plus 3y is equal to 13. 2नी ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करूया. तर 20y अपॉन 9 मायनस, आता हे 2नी 10ला मल्टिप्लाय केलं आणि हा 9 हा डिनॉमिनेटर सेपरेट करते मी दोघांना पण. आता 2नी 12ला मल्टिप्लाय करूया. 24 येईल आणि हा 9 हा डिनॉमिनेटर दोन्ही पण न्यूमरेटरला सेपरेट केला. प्लस 3y इज इक्वल टू 13 येईल. तर आता आपण हे वायच्या टर्मचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. ही एक वायची टर्म आहे आणि ही एक वायची टर्म आहे. हे कॉन्स्टंट आपण या साईडला पाठवून देऊया. तर 20y अपॉन 9 प्लस 3y इज इक्वल टू 13 प्लस 24 बाय 9. आता यांचा LCM 9 असेल. ठीक आहे. तर 9 आणि इथं 20y प्लस आता 9 मल्टिप्लाय बाय 3 तर क्रॉस मल्टिप्लाय केलं 27y इज इक्वल टू, आता इथं 13 9 जा 117 प्लस 24 अपॉन 9. आता हे 9 9 दोन्ही साईडचं कॅन्सल होऊन जाईल. आता हे कॅल्क्युलेशन करूया. 20 प्लस 27 47y इज इक्वल टू 7 प्लस 4 11 1 कॅरी केला 3 4 141 आलं. तर आता 47 3 जा आय थिंक 141 असेल. 347 2 कॅरी केलं 141. तर 47 3 जा 141 येईल. बरोबर आहे. कारण इथं 7 आहे इथं 1 आहे त्यामुळे मी तसं ठरवलं आहे. 47 47 1 जा 47 3 जा y इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 3 आलेला आहे. तर पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर. x इज इक्वल टू 10 minus 12 upon 9. Put y is equal to 3 in x is equal to 10y minus 12 upon 9. So x is equal to 10 multiply y is equal to 3 आहे minus 12 upon 9. x is equal to 10 multiply by 3 30 minus 12 upon 9. 30 minus 12 18 येईल. 18 upon 9. तर x is equal to 2 येईल. ठीक आहे. Therefore our answer is x is equal to 2 and y is equal to 3.
ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.